Good morning, students. Do you want learn English? Yes, sir. I want learn English. But how to start? बघा मित्रांनो, मला इंग्रजी बोला वाटते, मला इंग्रजी आवडते, पण सुरुवात कशी करावी? इट इज अ बेसिक इंग्लिश. डू यू वॉन्ट लर्न? येस सर. बट हे बेसिक इंग्लिश शिकायचं कसं सर? बघा, एखादी बिल्डिंग बांधतो आपण, पण ती बिल्डिंग बांधत असताना आपल्याला तिथं स्ट्रक्चर मेन आहे, महत्वाचं बेसिक रूट. आपण त्या मुळापासून अगोदर सुरुवात करावी लागते. आपोआप झाडाला आंबे लागत नाही. सुरुवातीला त्या झाडाचं आपण छोटस रोपटं लावावं लागतं, नंतर ते मोठं होत होत ते पुढे जात असते. जसं मी इंग्रजी बोलतो, जसं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की आपल्याला कोणतीही भाषा असो, प्रत्येक भाषेला स्वर आणि व्यंजन म्हणजे त्याचे काय अक्षर असतात, अल्फाबेट असतात. मग जसं मराठीमध्ये आहे, आता मराठीमध्ये सर स्वर आणि व्यंजन कोणती? तर स्वर तुम्हाला माहिती आहेत, अ आ इ उ ए आय ओ बरोबर आहे. आणि व्यंजन क ख ग ग न च छ ज ज न च छ ज ट ठ ड, असं ट ठ ड न म्हणजे हे मराठीमध्ये झालं. त थ द न प फो म य र ल व श ष ळ च ज्ञ, म्हणजे हे ज्ञ झालं. सर मग आता हे मराठी मधले स्वर आम्हाला माहित आहे, समजा व्यंजन माहित आहे, स्वर म्हणजे अ आई आणि व्यंजन म्हणजे क ख ग न. पण इंग्लिश मध्ये काय? इंग्लिश मध्ये दिसतेच आहे सर. इंग्रजीमध्ये फक्त वेगळं आहे. स्वर आहेत ए ई आय ओ यू आणि एबीसीडी जी बाकी आहे ना, समजा मी सुरुवातीला सांगतो तुम्हाला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता हे समजा जवळपास 26 अक्षर आहेत, पण त्या 26 मधले आपल्याला काय घ्यायचे? फक्त बाजूला काढायचे. तर हे 5 ए ई आय ओ यू हे लक्षात ठेवा, हे आहेत स्वर. आणि हे बाकी राहिले आहेत का नाही, बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन ओ नाही पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, हे आहेत व्यंजन. सर आता स्वर आणि व्यंजन याचं काय? आता आम्हाला ते इंग्लिश शिकायची ना. हाऊ कॅन स्पीक इंग्लिश? मित्रांनो, इंग्रजी शिकायचं म्हणलं तर आपल्याला हा बेसिक पाय आला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल यू लिसन केअरफुली. मी तुम्हाला काय सांगते लक्षपूर्वक ऐका. नाही तर सर मला इंग्रजी शिकायची, पण सुरुवातच कळणार कुठून करत, हेच येईल ना तुम्हाला. स्वर कुठे आहेत आणि व्यंजन कोणते आहेत आणि त्याच्यापासून काय काय होतं. जेव्हा या ठिकाणी पहा, या ठिकाणी डायग्राम. आता पहा, हे काय रे? अ कॉम्बिनेशन ऑफ 2 लेटर्स रिप्रेझेंटिंग 1 साऊंड. बघा, हे लक्षात ठेवा. अ कॉम्बिनेशन ऑफ 2 लेटर, जेव्हा 2 अक्षर एकत्र येतात आणि तेव्हा एखादा साऊंड तयार होतो. जसं उदाहरणार्थ फ, पी एच फ, के एच ख, जी एच ग. इथून आपल्याला शोधायचं. बी एल ब्ल. आता हे जोड शब्द आहे. बी आर ब्र. आणि हे पहा, हे झाले 2 अक्षर. पण टायग्राफ काय म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ 3 लेटर्स. पहा, हे झालं डायग्राफ, म्हणजे 2 लेटर्स आहे आणि 3. अ ग्रुप ऑफ 3 लेटर्स रिप्रेझेंटिंग 1 साऊंड. एक्झाम्पल जर्मन. मित्रांनो, तुम्हाला येते इंग्रजी. अशा या जगामध्ये इम्पॉसिबल शब्द नाही, पॉसिबल. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, पण तुम्हाला ती करावी लागेल. प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मग मित्रांनो, आता तुम्हाला हे समजलं की साऊंड स्वर आहेत, वाउल्स, आणि हे कॉन्सोनंट म्हणजे स्वर आणि व्यंजन. वाउल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. हे जेव्हा 2 एकत्र येतात, आपल्याला एखादा शब्द तयार झाला. शब्द तयार करत असताना या स्वराशिवाय व्यंजनाचा उच्चार बरोबर होत नाही. 2 एक स्वर, व्यंजन आणि स्वर या दोनचं मिश्रण असतं आणि त्यापासून एखादा शब्द बनतो. आता समजा हे स्वर शिकायचे कसे सर? सोपं आहे ना. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. येऊन घेऊया आपण. बघा मित्र, लक्ष द्या. मित्रांनो, हे आपल्याला स्वर आणि व्यंजन जर नाही आले, वाउल्स अँड साऊंड्स, कॉन्सोनंट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल घ्या, मॅट. बघा मॅट, इथे काय आले? म. एमचं काय होईल? म. आणि याचं मॅट, मॅट. नंतर कॅट. सोपे शब्द घ्या ना. अजून कॅट, मॅट, बॅट. बॅट, फॅट. हे तुम्हाला असे आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये शब्द शोधायचे आहेत. हे नंबर 1 वरच आहे. दुसरे 2-3 शब्द सांगा.
मॅकबेथ कॉज, अजून कॉल नंतर मॉल, मॉल कॉल बॉल हो ना, मॉल कॉल बॉल. म्हणजे भरपूर असे शब्द आपल्याला लक्षात ठेवा की हे या ठिकाणी एच फार महत्व आहे. आता ए फॉर ऍपल हे का नाही, असं पण आपण घेऊ शकतो. पुढे पहा नंबर 2च काय, ई वरच काय होईल, ई वरचे 2-3 शब्द सांग. कोणता शब्द सांग मला, 2-3 शब्द. हब, गम, हब. आता पहा हब, इथं हे शो राहिलंय हब. अजून 2-3 सांग. बेल टेन, सोपं आहे ना, बेल टेन. म्हणजे या आपल्याला ईच फार महत्व आहे की या जेव्हा स्वर आणि व्यंजन एकत्र येतात तेव्हा हा शब्द बनत असतो. आता पहा हे ई वर चालला, आयच किल, KILL, फिल, FILL हे का नाही, फिल, किल, बिल, टिल, अशा आपण बरेच अक्षर घेऊन म्हणजे अक्षर जोडून या ठिकाणी स्वर आणि व्यंजन एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी शब्द बनत असतो. नंतर विल. आता पुढचा कोणता आहे, ओ. ओ पासून मँगो. बघा MANGO, ज्या ठिकाणी ओ आलेला आहे ते असे शब्द सांगा. भरपूर शब्द आहेत, पुस्तक काढा त्यामध्ये कुठं कुठं ओ आले बघा बरं, त्याचा उच्चार कसा करायचा हे आपल्याला शिकलं पाहिजे. गोड फूड, गोड फूड, लोहार, किती पण आपण सुद्धा. पण या ठिकाणी मित्रांनो स्वर आणि व्यंजनांचं या ठिकाणी मिश्रण होतं आणि नवीन शब्द तयार होत असतो, हे लक्षात ठेवा. नंतर यू. आता यू वरचे भरपूर शब्द, बट, बट या ठिकाणी इथं उच्चार कसा आहे, ब, बट हे का नाही, कट, CUT कट. अजून दुसरी सांगतो की माझं नाव सुरेश, SUR. आता इथं काय झालं बघा, सु आणि हे लक्षात ठेवा, SURES, मुकेश. अजून रौनक. बघा अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सुरुवातीला बेसिक मधून जे मुलं नवीन आहेत त्यांनी काय करा, अगोदर हे एबीसीडी पाठ करा. जसे माझी मुलं म्हणतात ना, ABCD JKLMNOPQRSTUV व्हायच्या झालं त्याचं म्हणून. पण बाळा त्यामधले स्वर कोणते आणि व्यंजन कोणते हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बरेच मुलं काय करतात, सर ABCD तर म्हणतात पण त्याला अक्षर ओळखत नाही बघा. त्याला म्हणलं काढ बरं टी काढ, मग टी विचारतात नाही, पहिलीच्या मुलं वर्गात आल्याला टी कार्ड म्हणून ते काढत नाही, त्या लक्षात नाही सर म्हणतात पण. मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक प्रोजेक्टर आहे आणि प्रोजेक्टवरती माझी मोठी स्क्रीन आहे, बिग स्क्रीन. मी त्यावरती असं साऊंड लावून देऊ, A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट असं लावलं, मुलं पाहतात आणि ते त्याच्या ब्रेन मध्ये फिट बसते. म्हणून माझी मुलं असं इंग्रजी बोलतात. जर तुम्हाला पण इंग्रजी बोलायची असेल, तुम्हाला पण शिकायची असेल, तर तुम्हाला एकच सांगतो मी, आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स bright future. Subscribe our channel and watch all videos. Thank you for watching. धन्यवाद.